कार्यशाळा घेतो आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि याच्यामध्ये आपल्याला आपण 4000 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा टार्गेट ठेवलेला आहे। NTF संस्था जी आहे मलिक सर यांची संस्था आपल्याबरोबर आहे। त्यांनी स्वतः त्याच्यासाठी इंटरेस्ट दाखवलेला होता। त्यांनी गेल्या वर्षी पण आम्हाला सांगितलं होतं की मॅडम पुढच्या वर्षी ज्यावेळेला गणपतीची कार्यशाळा असेल रेकॉर्ड बनवूया। तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, त्यानंतर OMG रेकॉर्ड आणि इंडिया बुक रेकॉर्ड असे 3 रेकॉर्डचं पण काम सर करणार आहेत। आणि याच्यामध्ये याचं मागचं जे रेकॉर्ड होतं जे 3000 असतं आपण 4000च लक्ष ठेवलेलं आहे। तर त्याच्यासाठी ही कार्यशाळा म्हणजे भव्य दिव्य बनवण्याची कार्यशाळा आपण करणार आहोत। तो जसं आपल्या सर्वांना माहीतच आहे की नेहमीप्रमाणेच आपण इको फ्रेंडली गणेश उत्सव व्हावा याकरिता आपण आवाहन करत असतो आणि ती भावना रुजवण्याकरिता सर्वात प्रथम मुलांमध्ये तो भावना जास्त रुजवली पाहिजे की जास्तीत जास्त शाडूचे मातीचे गणपती आपण वापरूया घरी, ऐसा एक आमचा एक मत होता। आपण कसे वाढवू शकतो त्याकरिता आपण अगोदरही काही छोटी छोटी वर्कशॉप्स काही शाळांमध्ये आणि काही आपल्या आत्रे रंगमंदिरमध्ये शाळांसोबत आणि मुलांसोबत घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण आयडल मेकिंग म्हणजे गणपती बाप्पा सर पत्रकार परिषद केलेली नेमकं काय कारण? आपण आता ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत। गणेशोत्सव आपल्या एरियात सुरू होणार आहे। यावर्षी आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमानाने आपण एक कार्यक्रम हाती घेतो आहे ज्याचं नाव आहे हरित बाप्पा फळीत बाप्पा। म्हणजे शाडूची मातीपासून आपण गणेश मूर्ती बनवण्याकरिता एक कार्यशाळा घेतो आहे। ती कार्यशाळा सावळाराम क्रीडा संकुलला होणार आहे 12 तारखेला। याच्यामध्ये जवळजवळ 70-80 शाळांचे 3,500 ते 4,000 विद्यार्थी कार्यशाळामध्ये सहभागी होणार आणि हातातून ते इको फ्रेंडली शाडूचे मातीचे गणेश मूर्ती तिथे बनवून इको फ्रेंडली गणेश उत्सव कसे साजरा करता येईल याच्यावर आवाहनही करणार आहेत। म्हणून एक मोठा आपण कार्यक्रम घेतो आहे। याच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना डोंबिवलीकरांना आणि कल्याणकरांना आवाहन करतो आहे की आपण यावर्षी जास्तीत जास्त प्रमाणात इको फ्रेंडली गणपती बाप्पाची स्थापना आपल्याकडे करावं। शक्य असेल तर 6 फुटाची आतली मूर्ती आपण घरीत आणावा आणि त्याच्या विसर्जनही पर्यावरणपूरक दृष्टीने आपण करावा जेणेकरून यावर्षी आपले महानगरपालिका क्षेत्रात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया। त्याचबरोबर आपला आणखी एक आव्हान आहे कमिशनर म्हणून माझा की यावर्षी दरवर्षीप्रमाणे आपण हर घर तिरंगा उत्साहाने साजरा करतो आहे। सध्या प्रत्येक शाळांमध्ये रांगोळी, चित्रकला स्पर्धा, राखी बनवण्याची स्पर्धा हे सगळे चालू आहे। विद्युत रोषणाई ठिकठिकाणी करण्यात येत आहे। सायकल रॅलीचाही आयोजन करण्यात येणार आहे। म्हणून आपण 15 ऑगस्टला आपले घरी किंवा आपल्या स्थापनावरही झेंडा फडकवण्याचं काम करावं दरवर्षीप्रमाणे आणि मोठ्या उत्साहाने आपण हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्य दिवस यावर्षी साजरा करूया असे आपण संकल्प या ठिकाणी घेऊया। आज हे 2च विषय घेऊन मी आपल्याला आवाहन करतो आहे जेणेकरून पुढचे जे सण आहे ते आपण सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक आपण साजरा करूया। रस्त्यांची दुरावस्था जिथे जिथे झालेली आहे आपण प्रत्येक वॉर्डात सगळे लोकांना कामही दिलेले आहेत। आपली यंत्रणाही सज्ज आहेत। आजही मी पाहणी करून आलो, मागच्या 2-3 दिवसापूर्वी मी पाहणी केलेली आहे। विशेष करून जिथून मिरवणूक निघणार असेही काही रस्ते जर खराब असतील तर तेही गणेशोत्सवच्या अगोदर आम्ही पूर्णपणे दुरुस्त करून घेणार आहोत। आमची यंत्रणा पूर्णपणे आम्ही सज्ज ठेवलेली आहेत। काही ठिकाणी कोल्ड मिक्स, काही ठिकाणी डांबरची लेअर आणि जिथे जसे गरज पडेल तसे आपल्याला दुरुस्ती करायचे। त्याचबरोबर इतर यंत्रणाचे जे काही रस्ते आहेत जसे की MMRDA, MSRDC त्यांच्यासोबतही बैठका झाल्या आहेत, त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत। त्यांचेही अधिकारी आज फील्डवर आमच्यासोबत होते आणि मीही आता शक्यतो दररोज किंवा 1 दिवसात 8 फील्डवर जाऊन पाहणी करत जाणार, काही शेड्यूल्ड आणि काही सरप्राईज जेणेकरून आपले रस्ते
सुरक्षित राहणार, नागरिकांना कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही असे आपण प्रयत्न करतो आहे. डोंबिवलीमध्ये पाहायला